आपण करत राहणार आहोत. आता आपल्याला दोन शब्द दिनेश पाटील मार्गदर्शक. सन्माननीय अधिकारी तसेच गावाचे ज्येष्ठ नागरिक आणि गावातील सर्व तरुण मंडळ, खरोखर ही जी सभा आज आपल्या आसप गावामध्ये घेण्यात आलेली आहे, ही एक सभा, एक ऐतिहासिक सभा या ठिकाणी महिला वर्गांनी जी सभा घेतलेली आहे, त्याच महिलांना अगोदर आपल्या सर्व ग्रामस्थांमार्फत ही सभा जी या ठिकाणी घेतलेली आहे, त्या मी सर्व गावातील महिलांना, सर्व ग्रामस्थांतर्फे अगोदर आपण या सर्व महिलांचं टाळ्या वाजून त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करावं. तसेच खरोखर मी माझ्या एक स्वतःच्या याच्यावरून मी अनुभव सांगतो. खरोखर मी पण 2-3 महिन्यापासून एखादा बेवड्यासारखा रात्रंदिवस दारू मी स्वतः पित होतो. ज्या वेळेस मी दारू पिऊन बाहेर फिरायचो, रात्रंदिवस टाइम बे टाइमाला यायचो, त्यावेळेसला माझ्या कुटुंबातील आई वडील, पत्नी आणि तो लहान मुलगा यांच्या व्यथा पाहून माणसाला असं वाटायचं की खूप दारू ही खूप विषारी आहे आणि या विषारीच्या अधीन आपण जर गेलो तर शेवटी आपल्या कुटुंबात एक कुठेतरी एक वाईट घटना होईल आणि काहीतरी आपल्याला ते पाप भोगावं लागेल. त्यामुळे आजची जी सभा या ठिकाणी घेतलेली आहे, ती सभा आज ही भूतो न भविष्य ही सभा अशी या महिलांनी घडवून आणलेली आहे. आणि मी म्हणतो की जी सभा घेतलेली आपल्या शहादा तालुक्यात ही एक महिलांची ऐतिहासिक सभा म्हणून आपलं गाव या तालुक्यात नोंद केली जाईल. तसेच मी सर्व या ठिकाणी सर्व अधिकारी आलेले आहेत, त्यांना मी या सर्व महिलांतर्फे आणि ग्रामस्थांतर्फे एक विनंती करतो की त्यांनी या दारूबंदीच्या निवेदनाला त्यांनी सहकार्य करावं आणि येत्या 8 दिवसात ही दारू संपूर्ण गावात बंद झालीच पाहिजे. आणि मी माझ्या शहादा तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे आश्वासन देतो की कुठल्याही दारूबंदीसाठी जर कुठलंही सहकार्य लागलं तर त्या ठिकाणी आम्ही सर्व तरुण मुलं त्या ठिकाणी अगोदर उभं राहू. आणि माझे 2 शब्द संपतो. जय